अमोल कीर्तिकर ईडी को आगे करती है, एक व्यवस्थित सगळ्यांना ईडी को आगे करती है। थांबा नाही की नाही, एक आपण सगळ्यांना स्टेटमेंट द्या. ईडी तुम्हाला चौकशीला बोलवलेलं आहे. किशोरी घोटाळा प्रकरणामध्ये तुमचा सहभाग आहे असा त्यांचा संशय आहे. काय एकंदरीत तुम्हाला म्हणायचं आहे, कारण तुमची लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुद्धा तुम्ही आहात. मला असं वाटतं की ईडीने समन्स बजावलेला आहे. गेल्या वेळेला पण बजावला होता, पण त्यावेळेला मी काही कारणास्तव जाऊ नव्हतो शकलो. त्यांना मी 8 आठवड्याची वेळ मागितली होती, परंतु त्यांनी 12 दिवसात मला बोलवलं आहे आणि दुसरा समन्स आला आहे आणि आता मी जाणार आहे तिकडे आणि त्यांनी जे काही कागदपत्र मागितले असतील त्यांना जे काही विचारायचं असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे. म्हणजे तपास यंत्रणांनी कथित पद्धतीने बोललं जाते की तुमच्या अकाउंटवरती 1,35,00,000 आले, ते खरं आहे का? त्या आरोपांमध्ये ते आता त्यांनी सिद्ध करावं जर का तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसांनी. मला असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे, इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे, त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही. मी त्यांच्याशी बोलतो. लोकसभा निवडणुकीचे तुम्ही उमेदवार आहात आणि उमेदवारीसाठी प्रचाराचा कालावधी सुद्धा तुमचा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर ही इन्क्वायरी होती. काय मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे, त्यामुळे त्यांनीच ठरवावं. एक महत्वाचा मुद्दा फक्त स्पष्ट करा. एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करा. या सगळ्या विषयामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला सुद्धा झाले आहेत अशा प्रकारची माहिती. हो, ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे. तुमचा खुलासा तुम्ही त्याच्यावर करा. मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्या कारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही. मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याचं उत्तर. तुम्ही आताच एक मुद्दा स्पष्ट केलाय की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुमचे मतदार असो, सर्वसामान्य महाराष्ट्रातले नागरिक असो, या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते. ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला आहे, तुम्ही मान्य करताय. काय सांगाल त्याबद्दल? तपास यंत्रणांना तुम्ही सांगालच, पण काय सांगाल? मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटी ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईममध्ये कन्वर्ट होऊ नये, हेच माझं फक्त म्हणणं आहे. बाकी सगळं जे आहे की ते ईडी ऑफिसरना मी तर अमोल कीर्तिकर हे ईडीच्या चौकशीसाठी पोहोचलेले आहेत. त्याची लाईव्ह दृश्य आपण बघितली. अमोल कीर्तिकर यांनी माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. काहीच केल्या नसल्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं कीर्तिकर यांनी म्हटलेलं आहे. अमोल कीर्तिकर हे सध्या ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी पोहोचले आहेत. आज त्यांची ईडीकडनं चौकशी होणार आहे, त्यामुळे या चौकशी दरम्यान काय कारवाई होते यावर आता बरंच काही अवलंबून असेल. काही वेळापूर्वीच अमोल कीर्तिकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर आपण आज ईडी चौकशीला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार ते आता ईडी चौकशीसाठी पोहोचलेले आहेत. त्याची दृश्य आपण बघू. अमोल कीर्तिकर यांच्यासोबत मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान आरोपांविषयी कुठलंही वक्तव्य करणं हे कीर्तिकर यांनी टाळलेलं आहे. पण आपण काहीच केलं नाहीये, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं कीर्तिकर यांनी सांगितलेलं आहे. अमोल कीर्तिकर हे ईडी चौकशीसाठी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी ते ईडी चौकशीसाठी दाखल झाले. अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघामधनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि या उमेदवारीनंतर लगेचच कीर्तिकर यांना ईडीचं समन्स आलेलं होतं. आता पर्याय काय असतील तर निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी अटक झाली तरी निवडणूक लढवता येते. हा एक महत्त्वाचा फॅक्टर. अटकेत असलेला व्यक्ती कोठडीमधून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवू शकतो. ज्या यंत्रणांमार्फत त्याला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे परवानगी अर्ज द्यावा लागतो. परवानगी मिळाल्यानंतर तुरुंगातनं निवडणूक लढवण्याची व्यवस्था करण्यात येते. जर संबंधित कारागृहामध्ये असेल तर तिकडच्या अधीक्षकांना सुद्धा या ठिकाणी अर्ज करावा लागतो. तर कीर्तिकर यांच्या समोर आता हा पर्याय असू शकतोय. जर त्यांना अटक झाली तर त्यांना निवडणूक लढवता येऊ शकते का या दृष्टीने सुद्धा आता विचार आणि चर्चा सुरू आहे. तर अमोल कीर्तिकर हे ईडी चौकशीसाठी पोहोचले आहेत आणि बाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत.